हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये. तर बघा आमचा गहू किती छान दिसायलाय. आणि आज मी मामीकडे निघाले. तेरवंड्याचा कार्यक्रम आहे, हळदी कुंकाचा वगैरे. तर म्हणलं चला. तर मामाच्या मुलांसाठी आम्ही हा ढाळा घेतलाय. आमचा ड्रम बघा, इथं सगळी सोय आमच्या शेतात पाण्याची. ते कोण नेणार आहे. गहू बघा किती छान बसलाय वट्ट्यासारखा, मस्त. मोहरीचे झाडं किती छान दिसायले, तर भारी दिसायला एकदम. आणि गाजर तर किती भारी दिसायलेत ना, लय पोचलेत पण गाजर. हे मोहरी लागली इकडे दाट. तर छान असा गहू आणि मोहरीची झाडं त्यात. तर म्हणलं चला, शेत वाटावरच आहे, तर म्हणलं जावं शेतातून थोडासा ढाळा वगैरे न्यावा मामाच्या इकडे. मामा शहरात राहतो, तर मग मुलांना खायला भेटत नाही. आणि हा इकडे ऊस, तर बोरं पण न्यावी लागतील. श्लोक इकडे. आणि श्लोक तर बघा कामाला बी लागला शेतात आला की. श्लोकला शेतीच्या कामाची आवड आहे. श्लोक काय करायला, गव्हाला पाणी द्यायला बाळा. बघा ते मागच्या वेळेस आम्ही नाही का इथे, ह्या बघा हे हा पैप बघा, हा पैप बघा इथे जोडलेला. तर ते लक्ष ठेवलं श्लोकनं, आणि तो आता ती नळी घेऊन जोडाजोडी करतोय. श्लोक पैपाची जोडाजोडी करायला. इकडे चल चल, आपल्याला जायचंय, चल लवकर चल. चल आता बोरं आणू आपण. तर श्लोकची चालू आहे आता इथं गव्हाला पाणी देण्याची तयारी. ही बघा शेपू, मागच्या वेळेस आम्ही शेतात आलतो तेव्हा हा लावलाय वाफा. पालक लावली इथं थोडी. खूप सुंदर असं वातावरण झालेलं आहे शेतात. आणि इथे मागे मी हे वाफा नीट केलेला आहे. तर इथं काही टाकलं नाही, थोडस म्हणलं तळू द्यावात, मग चांगलं येते. आणि कोथिंबीर पण घेऊ थोडी. ओ काय, थोडी कोथिंबीर घेते. तर मामीला घेते थोडीशी कोथिंबीर, मस्त फ्रेश शेतातली ताजी ताजी भाजी करायला, भाजीत टाकायला कोथिंबीर. थोडीशी अजून घेते, फ्रीज मध्ये राहते जास्त दिवस, परत देण्याचा मेळ लागत नाही. मग आज मुद्दा म्हणून शेतात आले जाता जाता सर्व नेण्यासाठी. अरे बापरे, अडकला पाय माझा. वाव, छान आली मेथी बघा. मोठे मोठे पान आहेत. ही मागल मेथीचा वाफा टाकलेला. तुम्ही जर पहिला ब्लॉग माझा बघितला असेल तर त्यात टाकलेला होता बघा. आणि लसूण तर बघा किती मस्त झालाय. काय करायला बघा, इथे श्लोक खेळत होता बघा पैपाला. तर मी म्हणलं तोपर्यंत कोथिंबीर घेऊन येते. आणि श्लोक ज्वारीमध्ये लपून बसलाय. आणि परत इकडे बघायचं श्लोक दिसायला आवाज द्यायला, तर बोल मी नाही, काहीच नाही, घाय भरून गेले मी. श्लोक पैसे धर, पैसे. आता सापडलाय बघा मला, पैशामुळे बाहेर निघालाय. हा पैसे धर म्हणले म्हणून बाहेर आलाय बघा, पैशामुळे बाहेर आलाय. लेखन काय माहिती किती काय भरून गेले रे मी. हा म्हणलं कुठं गेलो की बाळ, माझं श्लोकच हरवला होता आमचा आज. पैसे 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 द्या म्हणे श्लोकला. चाबऱ्या बोलो बी ना, मी आवाज देते. तर पैशाचं नाव काढले, हळूच कुणी आलाय बाहेर, मला यायला हसायला. चल पैसे देऊ तुला, चल. बरोबर माय, पैशामुळे निघालाय बाहेर, नाही तर मस्त बसला होता लपून ज्वारी मध्ये. गाजर बघा, हे गाजर गावरान गाजर आहेत आमच्या इथे, कशी पोचलेत मस्त. पण अजून गोड नाही, तो राहू दे, नंतर देता येते ना. हा गोड लागणार ते, काय वाटलं होते मग खाणार नाही कुणी. झाड उपटिले का एखादं तुम्ही. बघा हे कसले झाले मस्त गाजर. श्लोकला पैसे पाहिजे, पैसे म्हणल्या बाहेर निघालाय, ज्वारीत बसला होता जाऊन. मला दिस बी ना, मी इकडेच बघायला बाई. म्हणलं आता कुठं गेला असं श्लोक. चला आता वाव. तर बघते आता कुठे आले मी, बोरं वेचायला आले. आणि बोरं असे मोठे मोठे बोरं आहेत, आणि खूप छान असे गोड पण बोरं आहेत. हे बघा, मला माहितीच नव्हतं इथे एवढा साडा झालाय म्हणून. आता एक दिवस येऊन मी बोरं विसले असते. तर हे बघा, मी दाखवते तुम्हाला. आता चारीला पाणी येईन तर हे सगळे बोरं खराब होते ना. तर उद्या परवा मला येऊन याचावंच लागन हे बोरं. इथून घेते, मामीला नेते थोडी.
तर इथे मामाच्या इथे आले मी बघा आणि रांगोळी वगैरे काढली मी. तर दाखवते. मामीला थोडीशी तयारी करण्यात मदत केली, रांगोळी काढून दिली. तर या पद्धतीने अशी मी छोटीशी रांगोळ काढली आहे. तर झाली रांगोळ काढून. चला आता मला पण आवरावं लागून डोकं हे विंचरायचे. तर ह्यांचं होतं इकडं आराम. हे कुठं ठेवायचं ग? हो. तर हे मॅडमचा इकडे मेकअप चालू आहे. पाहुण्या रावण्याला रांगोळ काढीत बसावं लागायला इकडे खबर. चला आता मी पण आवडते, थोडंसं फ्रेश होते. तर झाले बघा मी पण रेडी आता. आणि काही बायका येऊन गेल्या हळदी कुंकाला आणि काही येतील आता. लोक ये इकडे. चल चल ना ग, आवर ना, मला जायचंय. आमच्या मामीचं काम पद्धतशीर चालू आहे आणि मला गावाकडे जायचंय. आणखीन उशीर व्हायला. आता किती वाजलेत बघा, 5 वाजून गेलेत आता. मामी पहिल्यांदाच करते तेरवंडा, त्यामुळे श्रीफळापासून सुरुवात करते. श्रीफळापासून सुरुवात केली. कोणी कशापासून, कोणी कशापासून करते. तुमच्या इकडे करतात का अशा प्रकारे वेगवेगळे तेरवंडे वगैरे? नक्की सांगा आम्हाला. मामी आता एक कॅरी बॅग द्यावं मला.